नावावरती कोरलं गेलं आणि खऱ्या अर्थानं ज्याने स्वतःच्याच नावावरती आपल्या खऱ्या अर्थानं साम्राज्याला निर्माण केले या टेनिस क्रिकेटच्या समाजाच्या माध्यमातून. चला जाऊयात सर्व मान्यवर आपण पाहतो मुख्य मंचावरती. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पहिली मॅच आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. आपण जर पाहिले तर एका साईडनं भिवंडी टेनिस बॉल ज्याने खऱ्या अर्थानं सातत्याने खूप काही वर्ष ज्याने क्रिकेटला दिली, मग त्यानंतर चांगलं नेतृत्व केलं, आपलं चांगलं फिटनेस ठेवलं आणि अकलोली संघाला ज्याने नेतृत्वानं आणि टेनिस क्रिकेटच्या विश्वावरती अलेखावरती जे पहिले नाव आलं ते योगीराज पाटील उर्फ योगेश पाटील. तुम्ही मैदानाच्या मी त्याला पाहतात आणि त्याच्या साथीला योगी आणि त्याच्या साथीला साई सिंग आणि गोलंदाजी मार्कवरती आहे आणखीन एक क्रिकेटर. जर त्याने देखील आपण जर पाहिलं तर टीम चांदीपला खूप साऱ्या ट्रॉफीच्या माध्यमातून आपल्या गोलंदाजीनं ज्याने सर्वांचं मन जिंकलं तो जयेश किणी गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. नाणीचा कॉल या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जिंकला गेला टीम मात्र होम टीम. आपण जर पाहू शकाल धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप, निलेश दादा बडवी अँड टीम कंपनी या ठिकाणी तुम्हाला फील्ड करताना पाहायला मिळते. सकाळचं सतत जरी नसेल तरी आपण पाहू शकाल थोडंसं ऊन आपल्याला मात्र खऱ्या अर्थानं जाणवतंय. यावेळी साईच्या पाठमधनं ऑन साईडला चांगला स्ट्रोक खेळलाय. इथे मात्र फॉल निघून चाललाय. पॉवरफुल ब्युटिफुल द ब्रँड ऑफ अकलोली. साईच्या पाठमधनं आला पहिला षटकार 6 धावा. श्रद्धांजली चषक 2026 आपण पाहतोय. एक भव्य दिव्य दिमागदार दर्जेदार क्रिकेटचं आयोजन आणि त्या ठिकाणी पाहू शकाल टॉस बॉक्स मध्ये ज्याचे खऱ्या अर्थानं निस्वार्थीपणा रक्तामध्ये आणि खऱ्या अर्थानं कर्तृत्वाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती असं मत व्यक्तिमत्व वसे ग्रामीण मधील निलेश दत्ता वडवी धर्मवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष, त्यासोबत त्यांचे बंधू पाहतोय मकरंद वडवी समाजसेवक आणि धर्मवीर असं नाव जेव्हा आलं ना तेव्हा अर्थानं खऱ्या अर्थानं डोले जरी बंद झाली तरी ठाणं आठवतं, डोले जरी बंद झाली तरी महाराष्ट्र आठवतं आणि डोले जरी बंद झाली तरी खऱ्या अर्थानं हिंदू धर्म आठवतं. गुरुवर्य आनंदिके साहेब यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून या श्रद्धांजली चषकाच्या माध्यमातून त्यांना देखील आपण देऊया श्रद्धांजली आणि जाऊया तर मागच्या दिशेनं. षटक पहिलं प्रगती पदावरती 6 धावसंख्येत टोटल्स. इथे बॅक साईड शॉट थर्डमॅन टीप मध्ये पाहतो जिथे 30 सर्कलच्या आतमध्ये स्लीप आहे. सिंगल दुसऱ्या धावायचा प्रयत्न करतोय पहा योगेश पाटील. आज ही रनिंग पिकमेंट विकेट वाढ काय जबरदस्त रनिंग पिकमेंट मध्ये योगेश पाटील कडनं. योगेश पाटीलने खूप सारे नवीन चेहरे जे मात्र क्रिकेटमध्ये आणले गेले आपल्या गावाकडनं सातत्याने या वर्षामध्ये तरी खूप साऱ्या ट्रॉफीज म्हणजे आतापर्यंत या 2 वर्षाच्या एंडमध्ये आपण जर पाहिलं तर 10 ट्रॉफीज आतापर्यंत या 2.5 ते 3 महिन्यामध्ये अकलोलीच्या मंदिरावरती मी पाहतोय गावदेवीच्या मंदिरावरती. आणि नुकताच झालेली स्पर्धा देखील त्यानेच आपण पाहू शकाल की मान्सून ट्रॉफी देखील जव्हार या विभागातील मात्र त्यांच्या नावावरती झाली. म्हणजे याच वर्षामध्ये 10 ट्रॉफ्या आपण पाहू शकत अकलोलीच्या मंदिरावरती आहेत. यावेळी इलेक्शनच्या बाहेरचा बॉल पण या ठिकाणी दर्शवताना आपला व्हाईट बॉल. स्कोर कार्ड इथे आपण जर पाहिलं तर एक सिंगलच्याच मदतीनं जाऊन पोहोचेल मात्र 9 या धावसंख्येवरती. स्क्वेअरचे पंच आपण जर पाहिलं तर ज्याने देखील 10 या धावसंख्येवरती आहे. अनेक वर्ष चांदीप गावचं खऱ्या अर्थानं बॅटर म्हणून आपण आपल्या बंधूची साथ दिली संदीप मडवी ला आपण पाहतोय स्क्वेअरचे पंच म्हणून. आणि प्रमुख पंच आपण जर पाहिले तर दीपक मडवी. यावेळी परफेक्ट असा कव्हरला बॉल खूप चांगल्या पद्धतीनं बॉल मात्र निघून चालला इनटू द कॅप मधनं. इथे मात्र निघून जाईल चौकार 4 धावा. साई सिंगच्या बॅट मधनं देखना फटका क्लास आपण पाहू शकाल चौकार. मांडवर रजा घेत असताना संजयजी पाटील एक खऱ्या अर्थानं समाजसेवक नुकताच झालेली चांदीप प्रीमियर लीग आठवते आहे आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आम्हाला संधी दिली पूर्ण चांदीप गावानं. त्यानंतर विश नेटवर्कच्या माध्यमातून ती स्पर्धा देखील याच महिन्यामध्ये आपण जर पाहिली तर कंप्लीट झाली गेल्याच महिन्यामध्ये. आणि तिथे देखील मात्र संजयजी पाटील साहेब यांच्याकडनं आपण जर पाहिलं तर विश नेटवर्क्स हे मात्र लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून दिलं होतं. आपलं देखील मनापासून आभार. कारण मित्रांनो कर्तृत्व असं करा की मात्र जगाला देखील त्याचा मात्र अभिमान असला पाहिजे आणि कर्तृत्व असं करा की प्रत्येक ठिकाणी आपलं नाव मात्र आलं पाहिजे. आणि कर्तृत्व जे करतो ना तो खऱ्या आता पाहू शकाल. इथे मात्र तन्मय गोलंदाजी मार्कवरती आलाय. पहिले स्पेल आपण जर पाहिलं तर पॉवर षटकामध्ये एक चांगल्या पद्धतीनं 60 ची सुरुवात पाहायला मिळाली. 14 धावसंख्येची टोटल्स तुम्ही पहिल्या ओव्हर्स मध्ये पाहिली. आता नक्कीच 15 धावा सांगितलं योगेश पाटील.
16 धावसंख्या. तन्मय चांदी प्रीमियर लीग मध्ये खूप चांगल्या पद्धतीने देखील आपला चांगला परफॉर्मन्स दिलाय. गोलंदाजी माग पडती आहे. राईट मोर द विकेट्स. लो फुटस बॉल इथे मात्र कव्हर पॉइंटला खेळला गेला. योगेश पाटीलच्या बॅट मधनं रिगून साला इथे मात्र 1 बाउन्स चौकार 4 धावा. चांदीपंत पाहू शकाल 55,000ची स्पर्धा पहिल्या दिवसामध्ये शुभ गुरुवार. आपण म्हणतो की खऱ्या अर्थानं स्पर्धेची सुरुवात आणि जगद्गुरु नित्यासमोर नतमस्तक होत स्पर्धेची सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते आहे. त्यासोबत आमचे गुरुवर्य आणि खऱ्या अर्थांचा ज्यांचा आवाज टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वावरती पोहोचला. मी नक्कीच खऱ्या अर्थानं म्हणेन कमी वेळेमध्ये नाही तर खऱ्या अर्थानं आपल्या आवाजानं सर्वांचं मन जिंकलं. प्रमोदजी शेडगे सर हे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून 4 दिवस त्यांचा आवाज तुमच्यामध्ये नक्कीच पोहोचेल. योगेश पाटीलच्या बॅटमधनं इथे पहिला बॉल आलाय. तुम्ही पाहिलं की कव्हर पॉइंटला टेम्परामेंट खूप चांगली आहे योगेश पाटीलची. तंत्रशुद्ध फलंदाजी म्हणून त्याची ओळख देखील आहे भिवंडी टेनिस बॉल मध्ये. दुसऱ्या धाबेचा इथे प्रयत्न केलाय. 2 धाबा इथे सहज कंप्लीट केल्या जातील. सुपर आणि बिग विकेट विकेट. साई सिंगला या ठिकाणी पहिल्यांदा सलामीला आणलं गेलं. काही चेंजेस आपण पाहतोय कारण आज जय पाटील टीम मध्ये इन नाही आहे आणि ते कारण आता ठरलंय की साईला ते संधी मिळते आहे. आणि मित्रांनो की खऱ्या अर्थानं जेव्हा संधी मिळते ना त्या संधीचं सोनं करावं लागतं कारण आयुष्यामध्ये हा क्षण पुन्हा येणार नाहीये कारण आपल्या चित्रपटाला वंशपूर नाहीये. धावसंख्या 22. एक चांगली सुरुवात मात्र गावदेवी अकलुलीने केली आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगल्या पद्धतीनं परफेक्ट मध्ये पाहू शकाल फाईट टोको बॉल अलाउंड द कार्पेट. टेम्परामेंट पारामेंट निघून जाईल. क्लास ड्राईव्ह फटका योगेश पाटीलच्या माठमधनं चौकार. पहिली तर मात्र वेगानं जाऊन पोहोचते 5 फूटच्या मॅच मध्ये. एका साइडनं ती मात्र धर्म प्रतिष्ठान चांदीप घरच्या मैदानावरती होम ग्राउंड वरती खेळती आहे आणि टीम अकलोली. इथे नाईस बॉल लाईन चांगली होती मात्र इथे वैभव पाटीलने केली आहे चुकी. सरळ मात्र बॉल निघून चालत 2 दिस्तर मधनं चौकार करता 4 धावा. आमचे डीजे ऑपरेटर देखील आमची साथ देत आहेत कारण आवाज आज आपण पाहू शकाल की महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये पोहोचणार आहे. स्पर्धेचं नक्की खऱ्या अर्थानं चर्चा देखील होणार आहे. यावेळी लो फुटस बॉल परफेक्ट कव्हरवरनं बॉल फेकून दिला गेलाय आउट ऑफ द पार. सुपर पाटील मिस्टर योगेश पाटील षटकार 6 धावा. मिळती आहे. आजही पण पाहू शकाल की जुनं क्रिकेट जरी पाहिलं तर योगेश पाटील तर तेच मतलब फलंदाजी तोच फिटनेस तोच क्रिकेट आणि तंत्रशुद्ध फलंदाजी मास्टर माइंड योगेश पाटील बाल फ्रॉम अकलोली. काही जबरदस्त बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. खऱ्या अर्थानं स्पर्धेची शानदार सुरुवात थोडी उशिराने करण्यास होते मात्र सुरुवात ही योग्य होणं खूप गरजेचं असतं. भविष्यामध्ये असेल किंवा मात्र क्रिकेटमध्ये असेल किंवा कोणत्यामध्ये कार्यक्रमामध्ये असेल कारण मान्यवरांचं आगमन देखील थोड्या वेळात आपल्याला पाहायला मिळालं आणि मान्यवरांचं मानसन्मान देखील आपण कंप्लीट केला गेला. आणि खऱ्या अर्थानं आपलं महाराष्ट्र ही आपली संस्कृती आहे. महाराष्ट्र आपला अभिमान आहे आणि महाराष्ट्र आपलं खऱ्या अर्थ हिंदू धर्मानं रखलेले खरं पाहू शकाल महाराष्ट्र आहे. कारण मनामध्ये जागा निर्माण करणार हे महाराष्ट्र. ह आणि हर्षामध्ये निर्माण करणारे आपलं खऱ्या अर्थानं हर्ष. र म्हणजे रक्षण करणारी भूमिका आणि स म्हणजे श्रेष्ठ हे आपलं महाराष्ट्र आहे. या आपण मातीशी निगडीत आहोत मित्रांनो हे विसरून जमणार नाही आहेत. आणि या मातीपासून खूप काही आपण शिकलोय कारण अतिथी देवो भव. आलेल्या पाहुण्यांचा आलेल्या प्रत्येक व्यक्तींचा मानसन्मान हा आपण महाराष्ट्रामध्ये करत असतो. क्रमांक 3 गोलंदाजी मागपरती आलाय. सेकंड फील्ड करता वैयक्तिक जयेश किणी.
चांगला बॉल आहे इथे खूप चांगल्या पद्धतीनं मग इथे साईच्या बॅटमधनं ऑनसाइड चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला इथे मात्र आपण जर पाहिलं तर फील्डमध्ये थोडीशी फंबल होताना पाहायला मिळते कशा फील्डवर पाहू शकाल पण ते म्हणतात ना मोस्टली क्रिकेटमध्ये प्रॅक्टिस इज इम्पॉर्टंट क्रिकेटमध्ये तुम्हाला जर खऱ्या तर प्रॅक्टिस केल्याशिवाय क्रिकेट मिळणार नाही आहे कारण क्रिकेट वर्तमान काल हे खऱ्या अर्थ याच्यावरती डिपेंड असतं तुम्ही भूतकाल आणि भविष्यकालामध्ये काही करू शकता काय केलं होतं आला क्रेडिट नाही आहे क्रिकेटमध्ये इथे इनफिल्डच्यावरून खेळायचं होतं इनसाइड कव्हर फटका पाहायला मिळतोय साईच्या बॅटमधनं सिंगल दुसऱ्या धावीचा प्रयत्न केला इथे देखील आपण पाहू शकाल चांगली पार्टनरशिप या ठिकाणी पाहायला मिळते फीट केली जाते मैदानाच्या आतमध्ये पण म्हणतो ना की आयुष्यामध्ये आपला जोडीदार जर महत्वाचा मिळाला ना तर आयुष्य सुंदर बनत असतं कारण येणारं संकट येणारी वाईट वेळ किंवा खऱ्या तर आपला सपोर्ट जोडीदार देतो क्रिकेटमध्ये मैदानाच्या आतमध्ये क्रीजमध्ये असणारा आपल्याला नॉन स्टिंगचा बॅटर जोपर्यंत साथ देतो ना एक चांगली साथ तिथं मात्र मिळते आणि इथे तीच मात्र साईने योगेश पाटीलला साथ दिली आहे धावसंख्येची आपण जर पाहिली तर 45 वरती एक फायटिंग स्कोर नाही तर खऱ्या अर्थीनं 100% पाहू शकेल इथे मात्र हाय व्होल्टेजचा झटका मानावा लागेल ज्या पद्धतीने योगेश पाटीलची फलंदाजी साई सिंग त्याला मात्र साथ देतो जयेश किनी आता बॉलिंग ट्रॅक वरती आलाय इथे मात्र आता या मॅचला जर खऱ्या अर्थानं वेगळं स्वरूप द्यायचं असेल तर इथे मात्र जयेश किनीला एक चांगली गोलंदाजी करावी लागेल निश्चितच आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट बदललं वर्ष बदललं पण म्हणतो ना की खऱ्या अर्थानं प्रत्येक मिनिट प्रत्येक सेकंदाला खूप महत्व द्या कारण टाइम इज मनी मनी इज टाइम चांगला स्ट्रोक आहे इथे परफेक्ट बॅटमॅनला पंच केलाय वॉट बॅटिंग क्लास ड्राईव्ह फटका इथे मात्र निघून चला बिट ऑफ बॉडीवरनं सलग मात्र योगेश पाटीलच्या नावाचा आणखीन एक ब्रँड लावून चौकारा करता 4 धाबा 55,000चं पहिलं प्राइस तुम्ही पाहू शकाल खऱ्या अर्थानं मगाशीच आपण पाहिलं तर आमचे गुरुवर्य प्रमोद शेटगे यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळालं कारण आता पाहिलं तर नुकताच त्यांनी कालच्या दिवसामध्ये नाईट स्पर्धा कंप्लीट करून या स्पर्धेमध्ये येतात पण तो ना कोणतेही क्षेत्र असू द्या आज आपण जर प्रवास असेल ना मात्र वेळेवरती पोहोचणं हे त्यांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे मग ती स्पर्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पालघरमध्ये असेल ठाण्यामध्ये असेल भिवंडीमध्ये असेल वसईमध्ये असेल विक्रमगड जव्हारमध्ये असेल मात्र टायमावरती पोहोचणं आणि तो प्रवास ते खरा त्यानं करत असत कारण त्यांना माहिती आहे की आज टायमिंगला किती महत्व आहे आणि वेळेला किती महत्व आहे कारण वेळ आणि काल यावेळी चांगला शोक आहे साईच्या बॅटमध्ये कव्हर पॉईंटला खेळायचा प्रयत्न केलाय इथे मीत गावडला पण पाहतोय फील्ड करत असताना सिंगल येते आहे आमच्यासोबत जॉईन पाहू शकत नक्कीच डीजे स्कोरर्स आणि खऱ्या अर्थाचे ऑपरेटर आपण पाहू शकाल पंजीत आपण पाहतोय उमरोली त्यांचे बंधू आमच्यासोबत नक्कीच चांदी प्रीमियर जॉईन होते खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीने क्लॅरिटी इथे अक्रॉस पद्धतीने क्रॉस द लाईन खेळायचं होतं योगेश पाटीलला इथे मात्र जयेश आज स्विंग अँड मिस अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळते षटक आपण जर पाहिलं तर या ठिकाणी तिसरं कंप्लीट झालंय आणि 3 ओव्हर नंतर धावसंख्या आपण पाहायला मिळते ती मात्र जाऊन कुस्ती आहे 51 अर्धशतक या ठिकाणी कंप्लीट केले गावदेवी अक्लोलीनं आणि इव्हन पार्टनरशिप विदाउट विकेट लॉस ऑफ योगेश पाटील आणि साई सिंग वॉट बॅटिंग आपण जर पाहिलं तर साई सिंग 7 बॉल 20 रन खेळतोय योगेश पाटील 11 बॉल आणि 26 धावांवरती खेळतोय अशा पद्धतीने इथे मात्र चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते येणारे अजून पाहू शकाल की 2 ओव्हरचा खेळ मात्र बाकी आहे त्याआधी आपण घेऊयात ब्रेक देऊयात डीजेला संधी आणि ऐकूयात शुभगुरुवार डीजे
यावली इनफिल्डच्या म्हणून खेळायचा प्रयत्न केला, इनसाइड कव्हर फटका, मात्र परफेक्ट टायमिंग प्रॉपर आहे या खेळाडूचं, टायमिंग प्रॉपर पाहायला मिळतं योगेश पाटीलच्या बॅट मधनं, सुपर टायमिंग षटकार 6 धावा. तुषार बडवी असेल, जयेश किणे असेल, ओमकार पाटील असेल, इथे मात्र ऑन साइडला टायमिंग प्रॉपर करून बॉलला फेकून दिलं, स्टँड ऑन डिलिव्हर योगेश पाटीलचा हा हँडसम षटकार 6 धावा. यावली एक तुबारी तर एक हमारी प्रत्युत्तर दिलं गेलं, बीत कावडलं. नुकताच झालेली स्पर्धा आठवतीये आपण जर पाहिलं तर 2 स्पर्धेमध्ये कलमोंची स्पर्धा असेल आम्ही कंप्लीट केली, मग त्यानंतर अकोली स्पर्धेमध्ये देखील आपण पाहिलं तर मीत गावडनं चांगली गोलंदाजी केली होती आणि चांदी प्रीमियर लीग देखील थोडासा माग ठरला होता, मात्र आज ही प्रयत्न करतोय, स्ट्रगल करतोय तो या वर्षामध्ये थोडंसं म्हणताना केव्हा इनफॉर्म आणि केव्हा आउटफॉर्म हे क्रिकेटमध्ये तुम्ही आणि आम्ही घडवू शकत नाहीयेत. वेळ ही खूप महत्वाची असते. अगेन तयार, इथे परफेक्ट फिनिशनं बॉल ऑफर फेकून दिलं, बॉल मात्र निघून चालला बॅकपेस क्लिअर, डीप लॉकर क्लिअर करत असताना चौकार 4 धावा. झालेली शिवणची स्पर्धा आठवतीये, निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसई तालुक्यातील परफेक्ट आपण जर पाहिलं तर अंबाडी ते सिरसाट हवे म्हणून शिवणची गावाची ओळख. त्यानंतर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं चांदिबे गाव, या 2 गावांच्या मधोमध असलेले मैदान तुम्ही पाहतात आणि आतापर्यंत 4 ओव्हरचा खेळ ते कंप्लीट झाला. पहिल्या इनिंग्स मध्ये पाहतोय 24 बॉल्स गेम इज अ फिनिश पाहू शकाल. लास्ट अगेन्स्ट पाहू शकाल गोलंदाजी मागवरती आणखीन एक परफेक्ट मिस्टर वैभव पाटील. इथे मात्र लो फुटच बॉल ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केलाय, बॉल मात्र निघून चालायचं चौकार करता. वाट बॅटिंग काय जबरदस्त पार्टनरशिप पाहायला मिळतीये. आणि थोड्याच आपण दिवसात आपण पाहिलं तर नाईट स्पर्धेला सुरुवात झाली आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतो वाडा तालुक्यातील पालघर जिल्ह्यात दिलं फडाचा वंडर बॉय. आपण जर पाहिलं अभिनव पाटील, सुदीप पाटील एसपी ट्रॉफी देखील ऑन होत्या. 4था दिवस आज देखील तिथे आपण पाहतोय. 2 तारखेला स्पर्धेला सुरुवात झाली. इथे मात्र परफेक्ट पाहू शकाल पंचाकडे अपील करण्याचा प्रयत्न केला होता दीपक मडवी आणि संदीप मडवी. आपण पाहू शकाल मडवी बंधू या ठिकाणी पंचाचं काम करतायत. मिळताना आयुष्यामध्ये जेव्हा संकट येतं ना तेव्हा देवाकडे हात पकली जाते आणि क्रिकेटच्या मैदानात माझ्या पंचाकडे दात मारली जाते. अशी दोन्ही पंच मी पाहतोय. एकाकडे एक्सपिरियन्स आहे. आपण जर पाहिलं तर संदीप मडवी शाणे देखील कमी वेळेमध्ये कमी टाईम मध्ये आपलं स्वतःचं नाव भिवंडी टेनिस बॉलच्या परफेक्ट रिझल्टमध्ये होतं. मग येणार बोरपाडा असेल, पण त्यानंतर पण चायलेंजचं मैदान असेल, खूप साऱ्या स्पर्धा त्याने देखील केल्या. यावेळी वेट करून खेळला योगेश पाटील. इथे मात्र मितगावच्या मस्तकाला सरळ मात्र 10 बॉल निघून चाललाय. षटकार करता 6 धावा. वाडबाडे मिस्टर योगेश पाटील. धावसंख्या आपण जर पाहिली तर जाऊन पोहोचते गावदेवी अकलोली. ते मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहतोय नक्कीच जाऊन पोचतीये 79 या धावसंख्येवरती. आणि योगेश पाटीलच्या अर्ध्या शतका करता 2 धावेची गरज आहे. नुकताच झाली 9 स्पर्धा आठवती या 16 मध्ये 1 धाव ठोकल्या तर योगेश पाटीलनं. इथे मात्र अर्धशतक कंप्लीट झालंय. योगेश पाटील क्या बात आहे. ओल्ड इज गोल्ड. जुनं ते सोनं मात्र मैदानाच्या आतमध्ये चमकताना योगेश पाटील बॅट दाखवायची आहे. वाड बॅटिंग 17 बॉल 54 धावा
आणि 900च्या मैदानावरती 16 बॉल 71 धावा याच वीक मध्ये योगेश पाटील ठोकल्या होत्या. व्हॉट बॅटिंग. 20 ते 22 वर्ष क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला स्वतःला झुकवलं गेलं. आजही तोच फिटनेस, आजही तोच क्रिकेट आपण पाहतोय. आणि टीमची धावसंख्येची टोटल सुविधा जर पाहिली तर जाऊन पोहोचती आहे 85 धावसंख्येवरती. एक चांगलं स्टार्ट पाहायला मिळालं. इथे देखील मात्र बॉल निघून चालला कव्हर पॉईंटच्या दिशेनं चौकार. षटक आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 5 कंप्लीट झाले आणि 5 ओव्हर्स नंतर 30 बॉल नंतर धावसंख्ये टोटल आपण जर पाहिली तर मात्र जाऊन पोहोचेल 89 ही टोटल आपण पाहतो. विजयाकरता 90 धावांचं भलं मोठं टार्गेट आहे. खूप मोठी ताकद बनवली आहे टीम मात्र गावदेवी. आणि आपण जर पाहिली तर विदाउट विकेट लॉस ऑफ म्हणजे कुठल्या प्रकारचं विकेट न मात्र गमावताना या ठिकाणी मात्र गावदेवी अकलूलीनं आज रेकॉर्ड ब्रेक केला गेलाय. आणि योगेश पाटीलच्या बॅटमधनं अर्धशतक आलंय. तर नक्कीच विजयाकरता धर्म प्रतिष्ठान चांदीपला घरच्या मैदानात बनवायच्यात 90 धावा त्यामध्ये 30 बॉल मध्ये. आणि ते ऐकवण्याकरता पुनश्च एकदा महाराष्ट्राचा बुलंद आवाज पालकर भूषण पुरस्कार सर्वांनीय आदरणीय आमचे गुरुवर्य प्रमोदजी छडके जॉईन होतील. त्याआधी आपण घेऊयात छोटासा ब्रेक आणि देऊयात डीजेला संधी. ऐकूयात सुमधुर संगीत. बॉल मध्ये 58 रनची धुवाधार आणि झंझावती बॅटिंग करत असताना एक योगी अर्थातच योगेश पाटील यांना आपण पाहिलं. पुन्हा एकदा तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन अर्धशतकाच्या कुशल नेतृत्वावर जवळजवळ 88 रन्स पाहायला मिळाले. 89 धावांचं लक्ष्य टार्गेट हे सेट केलं गेलंय. 305च्या स्ट्राईक रेटने सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहिलात आणि संदीप संघाच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं.
अशा प्रकारची बॅटिंग आपण पहिली ओल्ड इज गोल्ड असं म्हटलं जातं आणि ते खरं आहे. पुन्हा एकदा योगेश पाटील यांनी ते दर्शवून दिलंय. सलामीची जोडी धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप सध्या फॉर्मामध्ये असलेला हा संघ सुद्धा पाहायला मिळतोय. तर एका साईडला भिवंडी तालुका आणि ठाणे जिल्ह्यातून बिलॉंग करणारा संघ गावदेवी अकलोली हा सुद्धा फॉर्मामध्ये संघ सध्याच्या घडीला आपण अनुभवतायत. कारण कोणत्याही संघाला कमी लेखून चालत नाही या क्रिकेटच्या खेळामध्ये, हे आपण सातत्याने पाहिलंय. झिम्बाब्वे टीम 2024 मध्ये क्वालिफाय सुद्धा झाली नव्हती. त्याच टीमने यंदाचं थैमान आपण पाहिलं 2026 मध्ये अगदी टॉप 8 मध्ये आल्यानंतर ऑस्ट्रेलियन टीम सारख्या बलाढ्य संघाला त्यांनी पराभूत केलं. त्यामुळे कधीही केव्हाही कोणत्याही क्षणाला वेळ बदलायला वेळ लागत नाही क्रिकेटच्या खेळामध्ये. संजू सॅमसनला आपण पाहिलं, कालपर्यंत ज्याला शिव्या देत होते त्याच मात्र खेळाडूला आज पूर्ण देशभर डोक्यावर उचलले गेले. पहिलाच बॉल अतिशय चांगला बॉल डिलिव्हर केलाय. ऑफ्टनच्या थोडस बाहेर चिनूला पिच केलं होतं. गोलंदाज आहे गोलंदाजी मार्कवर चिनूला आपण पाहतायत. चिनू सध्या एक फॉर्मामध्ये असलेला खेळाडू त्या लयबद्ध पद्धतीने गोलंदाजी करताना पाहायला मिळतो आणि अपकमिंग यंग टॅलेंटला योगी पाटील आणि यतीन पाटील यांनी खूप चांगल्या संधी प्राप्त करून दिलेत या खेळाडूंना. ऑन साइडला जयेश किनीच्या बॅट मधून चांगला फटका पाहायला मिळतोय. पिकअप शॉट आहे आणि सरळ चेंडूला फेकून दिलंय. षटकारासाठी 6 धावा. गुड शॉट. शॉट पाहायला मिळाला. मनगड्याचा चांगला वापर करत असताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि डीप मिडविकेटच्या अगदी मधोमध फटक्याला एक्झिक्यूट केलं आणि सरळ चेंडूला फेकून दिलं. 6 धावन करता जयेश किनी. या खेळाडूला जास्त वेळ तुम्ही शांत ठेवू शकत नाही. पहिला बॉल डिलिव्हर झाल्यानंतर डॉट बॉल आला आणि त्यानंतर षटकारात परावर्तित करणारा एक धमाकेदार षटकार आणि त्यानंतरचा हा दुसऱ्या बॉलवर अप्रतिम धमाकेदार झन्नाटेदार षटकार पाहायला मिळतो. ही ताकद आहे या खेळाडूची. मग तो समोरचा संघ कोणताही असो, गोलंदाज कोणताही असो, त्या गोलंदाजाला चॅलेंज कसं स्वीकारायचं हे जयेश किनीने गेली कित्येक वर्ष आपल्या बॅट मधून दाखवलंय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर 12. व्हाट अ शॉट, क्लास टायमिंग. 6 धावा. फटका या वेळेला लगातार 2 बॉलवर 2 षटकार. इरादे पक्के स्पष्ट केले. सहजासहजी आम्ही हार मानणाऱ्यांपैकी नाहीये हे जयेश किनी या वेळेला दर्शवत असताना हा चांगला बॉल डिलिव्हर केलाय. खाली राहिला होता, कोणत्याही प्रकारचा संपर्क झालेला नाहीये. योगेश पाटील यांच्या हातामध्ये बॉल विसावला गेला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर आता स्थिर राहिले. 4 बॉलचा खेळ झालाय, त्यामध्ये 2 षटकारांचा समावेश. चिनूने लगेच परिवर्तन केलं. तेवढं सॉफ्टच्या बाहेर चिनूला पिच केलं. चांगली थिंकिंग वापरली, परंतु सध्या तरी अप्रोच इंटेंट जर आपण पाहिलं तर जयेश किनीचा पॉझिटिव्ह पाहायला मिळतोय. यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला, हलकेसे शफल झाले होते आणि त्या कारणास्तव मात्र यावेळेला बेनिफिट मिळतं चिनू या गोलंदाजाला. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना 5 बॉल आतापर्यंत हाताळले. 3 बॉल डॉट आले, 2 बॉलवर 2 षटकार आले. 5 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 14 वर जाऊन 12 वर जाऊन पोहोचले गेले. फुलटॉस बॉल होता, व्यवस्थित मात्र या बॉलला खेळता आलं नाही. नामी संधी होती, ऍडव्हान्टेज मिळाला होता, परंतु 1 रन काही रोखू शकणार नाहीये. या एकेरीने पहिलं षटक कंप्लीट झालं. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचली गेली. 13 धावा. पण जेव्हा तुमच्याकडे एक्सपिरियन्स खेळाडू असतात तेव्हा मात्र अपकमिंग यंग टॅलेंटने त्याचा फायदा पुरेपूर उचलायला पाहिजे. त्यांच्याकडून तुम्ही एक्सपिरियन्स घेतलं पाहिजे, कारण अशा गोष्टी खूप फायदेशीर तुम्हाला पुढे करिअर मध्ये ठरतात. त्यामुळे आपण पाहू शकताय की योगेश पाटीलला तेच दर्शवत असताना चिनूला की अशाच प्रकारची लेंथ लाईन तुला मेंटेन करायची आहे. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12. चांगली गोलंदाजी चिनूच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं त्या ओमकार पाटील आपण पाहतायत या स्पर्धेचे आयोजक आहेत. चांगली मेहनत या स्पर्धेला घेऊन धर्मवीर प्रतिष्ठान भावपूर्ण श्रद्धांजली चषक 2026 ही शानदार आणि अप्रतिम असं आयोजन ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते.
55,000 ची ही स्पर्धा सध्या संजयजी गरज साहेब उपसरपंच शिवनसई या ठिकाणी उपस्थित आहेत. मॅचचा आनंद घेत असताना एक चांगले शांत स्वभावाचा खेळाडू नेहमीच आम्ही त्यांचा आदर करत असतो, कारण कोणत्याही प्रकारची आतापर्यंत मी तरी पाहिलेली नाहीये की खेळाडू वृत्ती त्यांनी चांगली दाखवलीच, परंतु त्याबरोबर आपण पाहिलं तर खेळाडूंना घेऊन चालणारा खरा योद्धा पाहायला मिळतो. त्यांच्या समोर राजेश गिरद आज सध्या बर्थडे मॅन म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आपण पाहिलं तर पिंटू पाटील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत, ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. कारण सर्वोत्तम नेता तोच असतो जो सर्व कार्यकर्त्यांना घेऊन चालतो आणि सर्वोत्तम खेळाडू तोच असतो जो सर्व खेळाडूंना घेऊन चालतो. आणि त्यामधले हे दोन सितारे शिवनसई टीमला सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर पुढे घेऊन जाताना पाहायला मिळतात. संजयची गरज असते, राजेची गरज असतील, ही संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये दीपक मडवी सध्या फॉर्मामध्ये असलेला खेळाडू आज पंचांच्या भूमिकेत त्याला नेमलं गेलंय. ऑन साईडला खूप चांगला बॉल होता, यॉर्कर पाहायला मिळाला. योगेश पाटीलला एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं नेहमीच चांगलं क्रिकेट खेळत आलाय, त्याच प्रकारची फिटनेस अप्रतिम पाहायला मिळते. कारण सर्वात चांगली प्रॉपर्टी कोणती असेल तर तुमचं आहे शरीर, आणि शरीर जर तुमचं चांगलं असेल तर तुम्ही जगातील कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करू शकता. त्यामुळे मात्र आपण पाहताय ती फिटनेस तुम्हाला खूप चांगली मेंटेन करावी लागते. यावेळेला ऑन साईडला लो फुल टॉस बॉल होता, काय फ्लिकचा फटका पाहायला मिळतो. व्हॉट अ शॉट, क्लास टायमिंग, सरळ बॉलला फेकून दिले. फ्लॅट 6 मध्ये परावर्तित करणारा जयेश किनीच्या बॅट मधून हा तिसरा षटकार पाहायला मिळतोय. 6 धावा. षटकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते तब्बल 19 या धावसंख्येवर. इथे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा नो लुक शॉट जरूर खेळला गेलाय. या षटकार आणि संघाची धावसंख्या 25 धावा. अतिशय चांगली बॅटिंग करत असताना आपण पाहतायत. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग बाय जयेश किनी. धर्मवीर प्रतिष्ठान चांदेप टीम आता सध्या तरी आपण पाहिलं तर 25 वर जाऊन पोहोचली गेले एक सुस्थितीमध्ये. 89 धावांचा पाठलाग करताना जयेश किनीची बॅट आता चार्ज झाले. षटकार येत आहेत त्याच्या बॅट मधून, 4 षटकार तब्बल आतापर्यंत आलेत. 1 रनवर वैभव सारखा एक खेळाडू अनमोल रत्न आहे आणि चांगली बॅटिंग करत असताना सातत्यपूर्ण पाहायला मिळतो. फुल टॉस बॉल, इनसाइड आउटचा फटका, क्लास टायमिंग, टू द कव्हर, मॅग्निफिसंट शॉट. दिस इज अ ट्रिमेंडस बॅटिंग बाय जयेश किनी. चौकार. जे ऑपरेटर सांगतायत जयेश किनी ही मॅच जिंकून दाखव, आणि तेच गाणं मात्र यावेळेला आपण पाहतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. आता मात्र पुन्हा एकदा मनगडाचा चांगला वापर करत असताना हवाई सफर केलंय. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. योगेश पाटीलचं हे एक्सपेन्सिव्ह ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ अखेरीस तब्बलच्या धावसंख्या जाऊन पोहोचते. सदोतीस या धावसंख्येवर अतिशय दमखम दाखवणारी बॅटिंग सध्या तरी सुरू आहे. 37 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. आता येणारे 18 बॉल आहेत. 18 बॉल मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे. 89 धावांचा पाठलाग करताना जवळजवळ 53 रनची आवश्यकता आहे. 90 धावांचं लक्ष आहे आणि त्यामुळे 89 धावा झाल्या होत्या आणि 90 धावांचं लक्ष. काय बॅटिंग सुरू आहे. 18 बॉल मध्ये 53 रन. धावा होऊ शकतात. मी करेन आत्मविश्वास. सध्या उष्णतेचं प्रमाण खूप वाढत चाललंय, त्यामुळे आपण बसून पाणी प्या. पाणी प्राशन जास्तीत जास्त करा जेणेकरून तुम्हाला डिहायड्रेशनची उणीव जाणवणार नाही. डिहायड्रेशन पासून तुम्ही थोडेसे वंचित राहतील. जे संघ आले असतील त्यांनी मात्र आपण उपस्थिती तुमची प्रार्थनीय असे रिपोर्टिंग लगेच करायची आहे. पण जयेश किनी फॉर्मामध्ये असलेला खेळाडू चांगली बॅटिंग करत असताना बरोबर बॅटच्या रडारमध्ये बॉल घेत असताना टेक्निकली साऊंड त्याच्या बॅट मधून खूप छान पद्धतीने पाहायला मिळतात.
अंडरम पासूनचा प्रवास आणि त्यानंतर ओरम क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर 40+ क्रिकेट सुद्धा आता तो भन्नाट फॉर्मामध्ये खेळत असताना पाहायला मिळतो. धर्मवीर प्रतिष्ठान हे नाव घेतल्यानंतर निलेशजी मडवी यांचं ऑटोमॅटिकली नाव मुखामध्ये असतं. ते आपण सातत्याने पाहिलंय. एक पाठिंबा देणारं असं व्यक्तिमत्व, समाजसेवक आणि समाजसेवेचा वसा आणि वारसा जपणारं असं व्यक्तिमत्व चांदीप टीमला सध्या ते बॅकबोन करतायत. आधारस्तंभ ठरलेत त्यांचेच बंधू मकरंद मडवी समाजसेवक आणि टॉस का बॉस सध्या आपण पाहिलं तर दोन बंधूंचे फोटो आणि धर्मवीर आनंद दिगेसाहेब यांना त्रिवार अभिवादन असेल. ऑन साइडला एक रन तर पळून पूर्ण केली जाते. वैभवचं मी कौतुक करेन की वैभवला माहिती आहे सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. जयेश किनीची बॅट जर बोलू लागले तर आपण इथे उगीच मोठे फटके मारून फायदा नाहीये. इथे आपण फक्त आणि फक्त जयेश किनीच्या बॅटिंगचा मनमुराद आनंद घ्यायला हवा. हे समंजसपणाचं क्रिकेट वैभव सध्या तरी खेळताना पाहायला मिळतोय. एक रन मिळेल. संघाची धावसंख्या 38. विजयासाठी 52 रनची आवश्यकता आहे. चिनूला पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर आणलंय तर भरोसा दाखवलाय कॅप्टनने. 17 बॉल आणि 52 रन. दोन्ही आमच्या कॅमेरामॅन मुनीत कुडूचं कौतुक करावं लागेल. बरोबर सकाळी 8:30 वाजता ते इथे हजर राहिले. 12:30 नंतर मात्र मॅचला सुरुवात झाली आणि खरंच हॅट्स ऑफ असेल म्हणजे कुडू आणि मुनीत कुडू विश नेटवर्कचे अतिशय दोन्हीही एवन ब्रदर्स जोडी पाहायला मिळते. ब्रँड ऑफ बहाडोली. 17 बॉल आणि 52 रन हे सामन्याचं समीकरण आहे. सामना बॅलन्स आहे. यावेळेला ऑन साइडला शॉर्ट पूल केलंय. फिल्डर पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग होत असताना तेवढीच चांगला थ्रो आपल्याला पाहायला मिळतो. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 39. या धावसंख्येवर 39 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 51 रनची आवश्यकता. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 16 आणि 16 बॉल मध्ये 51 हे सामन्याचं समीकरण. व्हाईट बॉलचा इशारा येतोय दीपक मडवी यांच्या माध्यमातून. संदीप मडवीला सुद्धा आपण पाहतायत. एक काळ ज्याने गाजवला. अतिशय चांगल्या दमदार आणि शानदार क्रिकेट खेळलं. आज पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिंगल एक्स्ट्रा स्वरूपात मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर एक्झॅक्टली 40 रन. 50 रनची आवश्यकता 16 बॉल मध्ये. यावेळेला ऑन साइडला आता थांबणार नाहीये. पिकअप शॉट. वा वैभव जबरदस्त. मात्र या वेळेला करारा प्रहार केलाय आणि सरळ बॉलला फेकून दिलंय. षटकारासाठी हवेच्या झोतावर बोलत बोलत बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6. चांगला फटका. बॉडमॅनचा चांगला वापर केला. मिडल ऑफ द बॅटने बरोबर बॉल कनेक्ट होत असताना पाहायला मिळाला आणि सरळ बॉलला फेकून दिलं. मॅच बॉल आलेला आहे. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 46 धावा. विजयासाठी आता बरोबर 44 रनची आवश्यकता आहे. चिनूचा पुढील बॉल वैभवसाठी. या वेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेने जणू काय ऍक्शन रिप्ले आपण पाहिलाय. सरळ बॉलला फेकून दिलाय. लॉंगेस्ट अँड स्ट्रॉंगेस्ट सिक्सर. षटकार 6 धावा. क्लास दाखवत असताना वैभवला आपण पाहतायत. लगातार 2 बॉलवर 2 षटकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल आपण पाहिली तर 52 वर जाऊन पोहोचले गेले. 52 रन. लगातार षटकारांचा वर्षा होत असताना पाहायला मिळतोय. षटकारात दोन्ही बॉल परावर्तित केले. वैभव पहिल्यांदा शांत बसला होता. शांत खेळ करत होता. आता मात्र त्याचा नॅचरल खेळ दाखवत असताना पाहायला मिळतो. ही ताकद आहे या खेळाडूची. काही खेळाडू प्रथमतः थोडासा वेळ घेतात आणि त्यांचा नॅचरल खेळ दाखवण्यासाठी ते वेळ घेत असताना पाहायला मिळतात. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न
आणि सरळ बॉल निघून जातोय फ्लाइंग स्लिपला. कोणतीही चुकी करणार नाहीये वैभव. तिसऱ्या षटकाराच्या प्रयत्नात होता, परंतु इथे बॅट अँड बॉल मध्ये परफेक्ट कोऑर्डिनेशन होऊ शकलं नाही आणि इथे पहिला धक्का बसतोय वैभवच्या स्वरूपात. फलंदाज बाद. केतन न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चिनू पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना राईट ऑफ द विकेटने उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. फिल्डर पुढे सरसावतील. ऐन वेळेला चेंडूने दगा दिला होता, परंतु यतीन पाटील पुढे सरसावतील. चांगली फेकी होते. बॅकअप चांगला मिळाला होता आणि पाहता पाहता 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. बॅकअप चांगला मिळतोय, परंतु इथून जर आपण पाहिलं तर या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. जवळजवळ आपण पाहिलं तर 54 या धावसंख्येवर 54 रन्स. 12 बॉल आणि विजयासाठी 36 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि 36 रन हे सामन्याचं समीकरण. निलेजी मडवी साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. श्रीराम फाउंडेशन ओला आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर एनसीसी स्पोर्ट्स कासारवडवली. दोन्ही टीम वेळेवर तुम्ही उपस्थित झालात त्याबद्दल आपला मनपूर्वक धन्यवाद. समाजसेवक आपण पाहतायत आदरणीय निलेजी मडवी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करणार आहोत. 12 बॉल आणि 34 रन हे सामन्याचं समीकरण. भरपूर दुरून दोन्ही संघ या ठिकाणी दाखल झालेत. कासार वडवली एनसीसी स्पोर्ट्स आणि एका साईडला आपण पाहिला तर श्रीराम फाउंडेशन ओला. तर एनसीसी स्पोर्ट्स कासार वडवली टीमने टॉस जिंकून एमसीसी स्पोर्ट्स टीमने टॉस जिंकून मनीष निर्णय फिल्डिंग स्वीकारले. धन्यवाद. 5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. सध्या आपण पाहिलं तर विजयासाठी धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप टीमला 12 बॉल आणि 34 रनची आवश्यकता आहे. बारा 34चं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 12 balls remaining and 34 runs required to win. 36 runs. 12 बॉल 36. साईल आपण पाहतायत गोलंदाजी मार्कवर आणलंय. जयेश किने एक सेट फलंदाज सध्या तरी बॅटिंग स्टान्सवर पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग करणारा हा खेळाडू फॉर्मामध्ये आहे. सातत्याचं दुसरं नाव जयेश किनी. परंतु साईल आपण पाहतायत विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. भरोसा दाखवलाय, परंतु फुल टॉस बॉल बीमर होता आणि सरळ बॉलला फेकून दिलाय. 9+6 मिळतील 7 धावा. क्या बात है. जयेश किनी इज ऑन फायर. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक शॉट. या 7 धावा येतील आणि या 7 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते तब्बल 61. 61 धावा. फ्रीडचा सिग्नल त्या ठिकाणी संदीप मडवी दर्शवत असताना साईचा पहिलाच बॉल हातातून सुटला. कमरेच्या वरती होता आणि काय कडक स्ट्रोक पाहायला मिळालेत आतापर्यंत जयेश किनीच्या बॅट मधून.
या बॉलला आपण पाहिलं तर खूपच बाहेर डिलिव्हर केला होता. व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. संदीप मडवे यांच्या माध्यमातून 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 62 या धावसंख्येवर सध्या तरी आपण पाहतायत. विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे. 28 रनची आवश्यकता आहे. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु इथून फ्री हिटचा बॉल असल्यामुळे जयेश किनी सेफ राहील. 2 रन्स मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. सध्या तरी आपण पाहिलं तर 64 या धावसंख्येवर 64 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 11 बॉल आणि विजयासाठी 26 रन हे सामन्याचं समीकरण. 11 बॉल आणि 26 रन. सामना होता कुठे आला कुठे. 90 धावांचं एक भलं मोठं लक्ष, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये कोणीही प्रेडिक्शन करू शकत नाही. यावेळेला ऑन साइडला शफल झाले आणि परत एकदा सरळ बॉलला दिशा दाखवली षटकारासाठी. वाह जयेश किनी, काय बॅटिंग अर्धशतकाच्या वाटचालीकडे असेल. जवळजवळ आपण पाहिलं तर आता मंजित कुड आम्हाला दर्शवतायत, स्वतः ऑपरेटिंग करतायत, स्कोरिंग करतायत आणि जयेश किनीच्या बॅट मधून 50 धावा बॅट दाखवायचे. जयेश किनी अप्रतिम सुपर बॅटिंग, अर्धशतकाच्या कुशल नेतृत्वावर टाळ्यांचा कडकडाट करणारी ही मात्र इनिंग पाहायला मिळते. काय पहिला डाव मात्र आपण पाहिला योगेश पाटीलच्या नावावर, परंतु आता जर आपण पाहिलं तर या षटकाराने संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 70 या धावसंख्येवर. 70 रन्स ऑन दी बोर्ड. 10 बॉल आणि 20 रन. 90 धावांचा पाठलाग करताना साईच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतलाय. प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न होता. 9 बॉल आणि 20 रन हे सामन्याचं समीकरण. कोणत्याही प्रकारची दाद मागण्याचा प्रयत्न केला नाही जयेश किनीने. हे खरं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. अन्यथा काही खेळाडू प्ले करतात आणि त्यानंतर मात्र पंचांकडे आशाभूत नजरेने पाहतात की वाईट देतील. चांगला बॉल, चांगला बॉल. यावेळेला पुन्हा एकदा आता कुठेतरी कमबॅक केले साईने. स्वतःला प्रश्न विचारला की नाही कर्णधाराने मला विश्वासाने गोलंदाजी दिले, तर आता कुठेतरी मला मात्र ती कर्तव्य निभावावे लागेल, कारण 8 बॉल आणि 20 रनची आवश्यकता आहे. 8 बॉल आणि 20 रन. खोलवर चेंडू होता, सरळ बॅटचा वापर केलाय, बाउन्स बॉलने घेतलाय आणि चिनूने चांगला बॉल स्टॉप केलाय. तत्पूर्वी 2 रन्स मिळतील. आता 7 बॉल आणि विजयासाठी 18 रनची आवश्यकता आहे. 7 बॉल 18 रन हे सामन्याचं समीकरण. चेसिंग कंपल्सरी असेल याची दखल घ्यायची आहे. 7 बॉल आणि 18 रन हे सामन्याचं समीकरण. 7-18चं समीकरण. थोडेसे थकलेत, दमलेत, कारण बॅटमधून धावा सुद्धा तेवढ्याच अफलातून आलेत. चांगला बॉल, परफेक्ट वाईट यॉर्करने चेंडूची सांगता झाली. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 18 रनची आवश्यकता आहे. काय गोलंदाजी केले. मागील 3 चेंडू जर आपण पाहिले तर जबरदस्त डिलिव्हर केले. ऑफ्टम टू ऑफ्टम गोलंदाजी करत असताना एकच धागा पकडून गोलंदाजी केली. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 18 रनची आवश्यकता आहे. सध्या 52 वर खेळी करतोय. सुंदर फलंदाजी करत असताना जयेश किनी. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल 18ची आवश्यकता.
आहे आपण पाहत आहेत श्रद्धांजली चषक चांदीप 2026 ही शानदार आयोजन. सध्या आपण पाहत आहेत पहिला सामना जीसीसी अकलोली गावदेवी क्रिकेट क्लब अकलोली वर्सेस धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप. 6 बॉल आणि 18 रनची आवश्यकता आहे. 90 धावांचं एक भलं मोठं लक्ष समोर असताना काय बॅटिंग सुरू आहे. या वेळेला केतनचा हा फटका फसतोय, यतीनच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय आणि इथून जर आपण पाहिलं तर विकेट डाऊन. 5 बॉल 18 रन. योगेश पाटील यांचे बंधू निलेश पाटीलला आपण पाहतायत सध्या गोलंदाजी मार्कवर. 5 बॉल आणि 18 रन हे सामन्याचं समीकरण आहे. 5 बॉल 18 ची आवश्यकता. पर्यंत मैदानात आहे तिथपर्यंत धावांचा वेग वाढेल का याकडे लक्ष असेल. यावेळेला मेदगावडचा फटका फसतोय. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला परंतु इथून जर आपण पाहिलं तर सिंगल डबलला महत्व दिलेलं नाहीये. जयेश किनीला नॉन स्ट्राईक एंडला फक्त हा ड्रामा पाहतच राहावंसं वाटेल अशा पद्धतीने सध्या तरी बॅटिंग सुरू आहे. 4 बॉल आणि 18 रन. जो फलंदाज येतोय तो मात्र या वेळेला खेळण्याचा प्रयत्न करतो परंतु तेवढं प्रॉपरली एलिव्हेशन मिळत नाहीये आणि त्यामुळे फलंदाज लगातार हा दुसरा फलंदाज बाद. निलेश इज ऑन अ हॅट्रिक. विकी साने. 4 बॉल 18 रनची आवश्यकता आहे. पाहिजे जयेश किनी हेच मात्र यावेळेला दर्शवत असताना की सिंगल की ट्रिपल या दोन गोष्टींपैकी एक तुमच्याकडे ऑप्शन आहे परंतु आता अंडर प्रेशर कशी गोलंदाजी यावेळेला केली जाईल, अंडर प्रेशर कशी बॅटिंग केली जाईल याकडे लक्ष असेल. क्रिकेटचा खेळ आहे, अद्भुत खेळ आहे. यावेळेला आपण पाहिलं तर बॉल जरूर सुटलाय आणि इथून विकी सानेला परतावा लागेल. आता बॉल आहे 4 आणि 4 बॉल मध्ये 17 व्हाईट बॉलचा इशारा दीपक मडवी यांच्या माध्यमातून येत असताना 4 बॉल आणि 17 रन. आता आक्रमकता सिद्ध करेल का. सध्या तरी संयम आणि संयमाने चांगली गोलंदाजी केली होती कारण संयम आणि आक्रमकता ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. चला फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होतील. तुषारला आपण पाहतायत नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला. योगेश पाटील फील्ड सेट करत असताना एक एक्सपिरियन्स खेळाडू राईट ऑन द विकेटने यावेळेला चांगला फटका तर आहे. ऑन साईडला जरूर खेळला गेलाय परंतु धाव घेण्याच्या प्रयत्नात नाहीयेत. आता 3 बॉल आणि 17 रनची आवश्यकता आहे. तीन बॉल आणि 17 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. तिन्ही बॉलवर 3 षटकार येतील का याकडे लक्ष असेल. त्यासाठी निलेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर येताना उजव्या हाताने 3 बॉल 17 रन. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. 3 बॉल आणि 17 रन. चांगला बॉल डिलिव्हर केलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. मात्र ज्या पद्धतीने बॅटिंग केली होती अर्धशतक ठुकलं होतं त्या अर्धशतकाच्या कुशल नेतृत्वावर 89 पर्यंत मजल मारली पहिल्या डावात आणि त्यानंतर आपण पाहिलं तर जयेश किनीने सुद्धा चांगली बॅटिंग केली. टीट फॉर टॅट जशास तसे रोखटोक उत्तर देण्याची क्षमता दाखवली. डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑन साईडला आणि हळूहळू आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना आपण पाहतायत आणि सरळ बॉल निघून जाईल चौकाराकरिता. या चौकाराने 4 धावेने संघ पुढे सरसावतोय.
बरोबर 77 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल फक्त फॉर्मॅलिटी बाकी राहिले आणि इथून मात्र चांगला बॉल पाहायला मिळाला आणि यस ऑप्शनच्या बाहेर होता हा बॉल असं पंचांनी लगेच स्पष्टपणे मत दाखवलं. इथे विजय होत असताना गावदेवी क्रिकेट क्लब जीसीसी अक्लोली हा संघ पहिल्या सामन्यामध्ये बाजी मारत असताना चला एमसीसी कासार वडवली टीम आपण लगेच फिल्डिंग सेट करायची आहे. 5 षटकांचा सामना पाहायला मिळेल आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट इट योगेश पाटील ठरतात या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.